माझं नाव स्मिता डोळस। आज मी तुम्हाला ज्वारीच्या हुरड्याची पौष्टिक भेळ तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण साहित्य बघूया। हा ज्वारीचा हुरडा, टोमॅटो, हिरवी चटणी, कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, लिंबाचे फोडी, त्यानंतर फरसाण, शेंगदाण्याची चटणी आणि मीठ। स्मिता, हुरडा म्हणजे काय असतो? हे हुरडा म्हणजे ज्वारीच्या कणसाचे असे कोवळे दाणे असतात। हे नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये मिळतात हे सगळं। स्मिता, ही हिरवी चटणी तू कशी केली आहेस? ही हिरवी चटणीमध्ये मी कोथिंबीर घेतली, पुदिना घेतलाय, हिरवी मिरची घेतली आहे, त्यात लसूण, मीठ आणि लिंबू हे सर्व मी मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये पाणी टाकून एकदम बारीक वाटून घेतले। शेंगदाण्याची चटणी जर नसेल तर त्याऐवजी आपल्याला काय वापरता येईल? जर आपल्याकडे शेंगदाण्याची चटणी नसेल तर आपण लसणाची चटणी वापरली तरी चालते। आता मी तुम्हाला कशी करतात त्याची कृती दाखवते। आता मी ही कढई तापत ठेवली आहे। आता मी हा हुरडा त्यामध्ये भाजून घेते। गॅसची फ्लेम मी स्लो ठेवली आहे एकदम। हा मंद आचेवर आपल्याला भाजायचा आहे ना? हो, मंद आचेवरच भाजायचं ते। कारण ते जास्ती भाजलं तर एकदम खरपूस भाजलं तर ते चिवट होतं, म्हणून ते अगदी मंद गॅसवर अगदी भाजून घ्यायचं। आता हा जरासा व्हायला लागला ना की हे जे दाणे असे पांढरे व्हायला लागतात असे, म्हणजे मग तो समजायचा की होत आलाय असं। म्हणजे आता हाताला चांगला चटका बसतोय, म्हणजे आता ही झालेली आहे सगळं असं। आता हुरडा भाजून झालाय। आता आपण त्याची भेळ करूया। आता ह्या बाउलमध्ये मी हुरडा काढून घेतलाय। आता त्यामध्ये मी आता टोमॅटो टाकते, कांदा, आता कोथिंबीर घेते त्यामध्ये, त्यानंतर हिरवी चटणी, शेंगदाण्याची चटणी टाकते त्यात, आता लिंबू पिळते त्यामध्ये, त्यानंतर थोडं मीठ। आता मी सगळं कालवते। मी फक्त वरून गार्निशिंगसाठी फरसाण घालून घेते। आता मी ह्याच्यावरून कोथिंबीर घालते, आणि तुमच्याकडे जर डाळिंब असेल तर डाळिंबाचे दाणे पण तुम्ही टाकले तरी छान लागतं ते। ज्वारीच्या हुरड्याची पौष्टिक भेळ ही तयार आहे।